तर मित्रांनो, तुम्ही देखील आत्ता बघा इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स बघितली असेल, तर कुठे नाही कुठे तर तुम्ही बघितले असेल, तर कसे एडिट करायचं, तर त्यासाठी मित्रांनो एक ॲप्लिकेशन लागणार आहे, ते CapCut ॲप्लिकेशन. CapCut ॲप्लिकेशन प्ले स्टोअरला अवेलेबल आहे. हे आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाणार. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि आपल्या या चॅनल देखील सबस्क्राईब करून टाका, कारण या चॅनलवरती मराठी भाषेमधून एडिटिंग शिकवलं जातं. ओके, तर आत्ताच करून टाका आणि आपल्या इन्स्टा पेजला अजूनही फॉलो केलं नसतं काय राव, करून टाका. मराठी माणसाला सपोर्ट तुम्ही द्यायला लागतोय. ओके, तर आणि व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्त जास्त शेअर करा आणि सर्वांनी लाईक कमेंट करून एकदम जॅम करून टाका कमेंट. ओके, चल तर मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया, कशावर स्टेटस क्रिएट करायचं ते शिकूया. तर मित्रांनो, बघू शकता आज देखील आपण CapCutवरतीच व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला जर CapCut नसेल तर टेलिग्रामवरती जावा, मिळून जाईल. ओके, तर अशा पर फोटोवर बिटमार्क ॲड करून घेतलेलं आहे. ओके, तुम्हाला करता येते सगळं बिटमार्क वगैरे आणि इथं बघू शकता आपण PNG 2 दिलेत. ओके, म्हणजे ह्याच्यावर PNG पहिली तर ओव्हरव्ह्यूच्या ऑप्शनवरती क्लिक करून PNG ॲड करून घ्यायचं आहे. परत दुसरी PNG देखील तशी तुम्ही ॲड करून घ्यायची अशा प्रकारे. आता मी जसंही पेस्ट करणार तसं तुम्ही ॲड करून घ्यायचा. पहिल्या इफेक्टवरती क्लिक करून पहिल्या फोटोला आपल्या कोणताही इफेक्ट नसणार बरं का, सोडून द्यायचा आहे. परत इथे तुम्हाला छोटे इथे बघा एक 5 इमेज असणार आहेत. त्या 5 इमेजला काय करायचं आहे, ट्रेंडिंग आपल्या कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ट्रेंडिंग सेक्शन ओपन करून घ्यायचं आहे. ओके, इथं बघू शकता हा वाला इफेक्ट तुम्ही 5ही पहिल्या फोटोला ॲड करून इथं दुसऱ्या फोटोवरती यायचं आहे. आल्यानंतर तुम्हाला हा वाला कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये भेटून जाईल. ओके, ॲड करून घ्यायचं आहे. पुन्हा डनवरती क्लिक करायचं आहे. इझिली मी तुम्हाला स्क्रीनवरती लावलं आहे, एवढी काय अडचण नाही. ओके, पुन्हा यायचं तुम्हाला इथं का आपला कोणताही पेन नसणार आहे याला. पुन्हा याचा पुढच्या फोटोवरती क्लिक करून इंच ऑप्शनमध्ये तुम्हाला इथे एक इफेक्ट भेटून जाईल. तर मी इझिली तुम्हाला नंतरच एडिटिंगमध्ये दावतो. ओके, तर माझं नेटवर्क थोडं प्रॉब्लेम असल्यामुळे अशा पण दिसतं. कॉम्बो ऑप्शनवरती क्लिक करून हा तुम्हाला झूम नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ओके, तर घेतल्यानंतर त्या इफेक्ट नाव ऑप्शनवरती क्लिक करून सर्वात पहिले यायचं आहे डायमंड झूम इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. इथे मिळून जाईल आणि तुम्ही ऑप्शन चूज करून ऑल व्हिडिओवरती क्लिक करायचं, म्हणजे PNGला इफेक्ट लागून जाईल. पहिल्या फोटोवरती ठेवायचा आहे. पुन्हा इथं तो क्रोमॅटिकचा इफेक्ट आहे, तुम्ही ॲड करून ह्याची लेंथ 30% ठेवून शेवटपर्यंत जेवढे पण फोटो असतील त्याच्यावर ॲड करा. ॲड केल्यानंतर पुन्हा आपल्या इथे यायचं आहे ग्लूम लाईनवरती क्लिक करून मेकॅनिकल इफेक्ट टाकायचा आहे. टाकल्यानंतर इथे इथंवर ठेवायचा आहे. ओके, ठेवल्यानंतर तुम्हाला पुढच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे आणि पहिल्या फोटोपर्यंत ठेवायचा आहे. ओके, आता बघू शकता आता काय करायचं आहे, व्हिडिओ शिकवण्यासाठी कोपऱ्यावरती क्लिक करायचं आहे. एकदम मी जसं सेटिंग केलं तसं ठेवायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये शिकवायला सुरुवात करायची आहे. तो जय हिंद, जय महाराष्ट्र.